आता वेळ घालू नको, आता तू चालत येऊ नको, आता तू पळत येऊ नको, आता कसं आहे धावत ये. धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहते सकाळी. आता कुठपर्यंत माझी वाट पाहते, आता माझी अवस्था अशी झालेली. धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. तुझ्या वियोगानं मी हिमपुटी झालोय. आता वेळ घालू नको, वेळ घालू नको. का करावे शीतळ बहु झाली हळहळ. तुकोबाराय परमात्मा दर्शनाकरता तुकोबारायांच्या अंतःकरणाची झालेली उद्विग्नता तुकोबाराय भगवंताला सांगतात, देवा आता तू वेळ घालू नको. करावे शीतळ बहु झाली हळहळ, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. मग इच्छा काय आहे? तुका म्हणे डोई, 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 मस्तक मी तुझ्या चरणावरती कधी ठेवील. तुका म्हणे डोई कै, किंवा कधी ठेवील हे पायी. तुझ्या पायावरती हे डोकं मी कधी ठेवील देवा, अशी उद्विग्नता माझ्या अंतःकरणामध्ये झालेली आहे. ऐका, तुका म्हणे डोई कधी ठेवील हे पायी. का धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. देवा आता तुझा वियोग माझ्या जीवनामध्ये मला सहन होत नाही. तुकोबाराय परमात्म्याला टाहो फोडून परमात्म्याच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातली मागणी प्रगट करतात. सगळ्यांना विनंती, 1-2 मिनिटाकरता सगळ्यांनी आपले हात वरती करायचे. आज ज्या मातोश्रीच्या श्राद्ध विधीच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत, त्या कैलासवासी सौभाग्यवती सखुबाई पंढरीनाथ चावडे या मातोश्रीला श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आपण जर आलेलो असेल, त्यांना काही जरी देणं आपल्या जीवनामध्ये असेल तर काय देऊ शकतो? आजच्या कीर्तनात जमा झालेलं पुण्य त्या मातोश्रीला समर्पित करायचंय. म्हणून सगळ्यांनी हात वरती करून टाळी वाजून भजन करायचंय. चावडे गुरुजी पुढे या, तुम्ही इकडे. हरि विठो बार खुमाये, चावडे गुरुजी पुढे या तुम्ही. हरि Oh
धाव घाली आई, धाव घाली आई आता पहाते सकाई, धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिमपुटी. अथमती यथावकाश अभंगाच्या चारही चरणाचा विचार आपल्यासमोर मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला. जीवनामध्ये काही गोष्टी अनावश्यक आहे, जीवनामध्ये काही गोष्टी आवश्यक आहे आणि काही गोष्टी जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. त्यापैकी मानव देहामध्ये भगवत दर्शन हे अत्यावश्यक आहे. ऐका जरा, थांबलंय मी, अगदी 5 मिनिटात थांबणार आहे. आज या ठिकाणी आदरणीय कैलासवासी सौभाग्यवती सखुबाई पंढरीनाथ चावडे आज या मातोश्रीच्या श्राद्धविधीच्या निमित्तानं आज आपण ही अखेरची श्रद्धांजली, आदरांजली, तिलांजली समर्पित करण्याकरता या चावडे परिवारावरती प्रेम करणारा सगळा परिवार, पै पाहुणे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील आणि धार्मिक क्षेत्रातील बहुसंख्य मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, माझ्या सगळ्या माता मावल्या, आपण सगळे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलोत. पण ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत ना, त्या व्यक्तिमत्वाच्या संबंधानं मला थोडंसं बोलायचं आहे. ऐका, आज ज्यांचा श्राद्धविधी या ठिकाणी संपन्न होतोय, खरं तर श्री जीवन आजही पाहिलं तर किती पारतंत्र्यात असणारं जीवन आहे. 18, 20, 22, 25 वर्षापर्यंत वडिलांच्या घरी वडील आपला बाप तळ हाताच्या फोडासारखं आपल्याला जपतो, लहानाचं मोठं करतो. ज्यावेळेस ही माता लांडगे कुटुंबातून ज्यावेळेस चावडे कुटुंबामध्ये आली, ऐका, लांडगे कुटुंबातून ज्यावेळेस चावडे कुटुंबामध्ये आली, काय जे बीजारोपण, जे संस्कार लांडगे कुटुंबामध्ये त्यांना प्राप्त झाले. आधी तर जर पाहिलं तर आदरणीय आमचे लांडगे सर, त्यांच्या त्या भगिनी त्या चावडे कुटुंबामध्ये आल्या आणि आदरणीय आमचे पंढरीनाथ विठोबा चावडे सरांशी ज्यांचा विवाह झाला आणि त्या विवाहाच्या नंतर त्यांच्या पोटी 4 रत्न जन्माला आले. 1 मुलगा आणि 3 मुली. त्यामध्ये जगदीश, शारदा, मिनल, शीतल आणि नंदा, अशा 3 मुली, 1 मुलगा. आज जर पाहिले या परिवाराकडे, मला वाटतंय मुलगा ही उच्च शिक्षित आहे, चांगल्या प्रकारची नोकरी आहे. 1 सुनबा ही उच्च शिक्षित आहे, चांगल्या प्रकारची नोकरी आहे. ऐका 2 मिनिटं थांबा. बोला, 2 मिनिटं थांबा. आता महत्वाचं आहे, तेच लोक ऐकायचं सोडून देतील, ते पेपरच वाचत बसतील. नको वाटू. 1 मिनिट थांब. ऐका, तो पेपर गोंधळ करतो मला सगळ्या कार्यक्रमात. थोडंच राहिलं, थोड्याकरता गोंधळ व्हायचं. 2 मिनिटं फक्त ऐका. मुलगा ही उच्च शिक्षित आहे, सुनबाई उच्च शिक्षित आहे आणि दोघंही चांगल्या प्रकारच्या नोकरीला आहे. 1 तिन्ही मुली उच्च शिक्षित आहे आणि तिन्ही मुली सर्व्हिसला आहे आणि चांगल्या कुटुंबामध्ये त्यांना दिलेले. आज ते तिन्ही कुटुंब चांगलेत. आणि आजची परिस्थिती जर पाहिली, इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. पण ज्यांनी हे रोप लावण्याचं काम केलं ते आईवडील म्हणजे सौभाग्यवती सखुबाई आणि आदरणीय श्री पंढरीनाथ चावडे सर. या दोघांच्या पोटी हे 4 अपत्य जन्माला आले. जर आपण पाहिलं, चिंचवण्यासारखं गाव आहे. आजही आपली ही वरची जी गावं आहेत, हा दुर्गम भाग आहे. आजही मला वाटतं सिजनेबल अशा प्रकारची शेती, मला नाही वाटत चिंचवण्याला उन्हाळ्यामध्ये काही बागायत शेती असेल म्हणून, उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायलाही राहत असेल म्हणून, असे दुर्गम अशा प्रकारचा परिसर. पण या दुर्गम परिसरामध्ये आदरणीय आमचे पंढरीनाथ चावडे सर, विठोबाबा, काय जुने माणसाची नावं ठेवण्याची पद्धत असेल. मुलाचं नाव पंढरीन, बापाचं नाव, दोघं एकच झाले. म्हणजे देवाची नावं त्यांची. 2 भाऊ म्हणजे 3 भावांचं कुटुंब. मग एखादा मुलगा शिकला पाहिजे, एखादा मुलानं शेती केली पाहिजे. चावडे सर शिक्षक झाले आणि आदरणीय सौभाग्यवती सखुबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अकोलेसारख्या शहराच्या ठिकाणी ते राहू लागले. अनेक ठिकाणी ज्यांचं वास्तव्य झालं, त्या जरी मला वाटतं कमी शिकलेल्या असतील, पण माझी मुलं शिकली पाहिजे, माझी मुलं मोठी झाली पाहिजे, माझी मुलं पुढे गेली पाहिजे. महाराज,
आईच्या अंतकरणाची घालमेल जर आपण पाहिली, काय इच्छा आई वडिलांच्या अंतकरणामध्ये असते हो, काय अपेक्षा असते? आईच्या त्यागाचा विचार करा, कधीतरी बापाच्या त्यागाचा विचार करा. सगळ्या संतांनी, कवींनी, शास्त्रकारांनी आई बापांचं कौतुक केलंय महाराज, सगळ्यांनी केलंय. हा, आई काय करते लेकरांकरता, कुटुंबाकरता, हे जर कुणी आम्हाला विचारलं तर तिनं काय केलं नाही हे सांगा. आज 4 अपत्य ज्यांच्या पोटी जन्माला आले, 4 अपत्य ज्यांच्या पोटी जन्माला आले, आईच्या त्यागाचा जर थोडासा विचार जर केला तर ज्ञानोबा सांगतात, अरे 9 महिने 9 दिवस ज्या आईनं आपल्याला पोटामध्ये वागवलं, प्रसूती काळाच्या वेदना सहन केल्या, ते बाळ जन्माला आलं आणि त्या बाळाला तळ हाताच्या फोडासारखं जपून डोळ्यामध्ये तेल घालून त्याला लहानाचं मोठं ज्यावेळेस ती आई करते, अरे स्वतःचं रक्त आटून त्याला पाजायचंय, सोपी गोष्ट नाहीये. आज एक जड झाले, 4 अपत्य लहानाचे मोठे केले, स्वतःच्या पोटाला चिमटे देऊन काहीतरी व्यवसाय उभा करायचा, काहीतरी खटपट करून 2 रुपये कमवले पाहिजे, मुलं शिक्षित झाले पाहिजे, उच्च शिक्षित झाले पाहिजे, चांगल्या प्रकारची नोकरी त्यांच्या जीवनामध्ये मिळाली पाहिजे, म्हणून आतोनात अशा प्रकारचा प्रयत्न करून आज कुटुंब उभं केलं. आणि आज 1 वर्षापूर्वी अचानक झाकली घटीचा दिवा, निनी जे काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. अचानक सखूबाईंचं जाणं झालं आणि आज त्यांच्या जाण्यानं आज या परिवाराची परिस्थिती जर पाहिली तर मुलं आईच्या प्रेमाला पोरकी झाली आणि पती पत्नीच्या प्रेमाला पोरका झाला. बोलू जरा, माणसाच्या जीवनामध्ये सगळं गेलं तरी चालेल, पण माणसाच्या जीवनातली आई कधीच जाऊ नये. ऐका, कदाचित माणसाच्या जीवनातला बाप गेला तरी चालेल, पण माणसाच्या जीवनातली आई जाऊ नये. का? ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली आई जाते त्या दिवशी माणूस अनाथ होतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. सगळं असेल, राहण्याकरता घर आहे, कसण्याकरता जमीन आहे, बसण्याकरता गाडी आहे, खरसण्याकरता पैसा आहे आणि समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, सगळ्या गोष्टी जरी माणसाच्या जीवनामध्ये मिळाल्या, पण ज्या दिवशी आई नावाचं छत्र कुटुंबातून निघून जातं ना, त्या दिवशी माणूस अनाथ झाल्याशिवाय राहत नाही. आई आईच असते महाराज, आई आईच असते. आज जगदीश भाऊला कळेल, आज त्यांच्या 3 मुलीला कळेल, ज्या दिवशी माझी आई कुटुंबामध्ये होते ना, त्यावेळेस आम्हाला आमच्या आईचा केवढा मोठा आधार होता. बोलू जाता माझ्या जीवनामध्ये मी एक छत्र नाही अनुभवलं, पण आई माणसाच्या जीवनामध्ये काय असते, आई ज्यावेळेस आपल्या जवळ नसते ना, त्यावेळेस आई जाण्याचं महत्त्व माणसाला कळत असतं. बोलू, मी राहिला संगमनेरला आहे महाराज, आमची आई आमच्याकडे संगमनेरला राहिला आहे, पण कधी कधी 7-8-10 दिवस काहीतरी गावाला काम आलं किंवा मुलांना सुट्ट्या असल्या का आमची आई मुथाळण्याला राहायला जाते. मग 4-8 दिवस मुथाळण्याला राहायला जाते. बरं, आमचं दररोजचं असाच प्रवास आहे. रात्री कधीतरी 12, 1, 2, 2:30, 3 घरी यायला वाजतात. पण सांगू, ज्यावेळेस आमची आई संगमनेरमध्ये असेल ना महाराज, गाडी दरवाजाच्या बाहेर आली, गाडी आली लगेच कळते, आणि दरवाजावरती थाप मारली ना, आक्का म्हटलं का तो आवाज येतो, हा उघडते बाळा. आईच्या प्रेमाची तुलना कशाच बरोबर करता येणार नाही. दरवाजावरती थाप मारली ना, आक्का म्हणून आवाज दिला का दरवाजा आतून आवाज येतो, हा उघडते, लगेच दरवाजा उघडला जातो. 2च दिवसाची घटना आहे, जास्त नाही दिवस झाले. आमची आई आता मुथाळण्याला गेलेली सध्या. 2च दिवस, जास्त नाही दिवस नाही झाल्या, 2च दिवस झाले. जवळजवळ 15 मिनिटं मी दारात उभा होतो. हसण्याकरता नाही सांगत, आईमध्ये पुढचं म्हणा ना आणि बाईमध्ये हा फरक आहे. आई आईच आहे महाराज. आईच्या प्रेमाची तुलना कशाच बरोबर करता येणार नाही महाराज. आई आईच असते. आई जाण्याचं दुःख लेकरांना आहे. पण सांगू आज सगळ्यात मोठं दुःख जर कोणाला असेल ना, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. आपल्याकडे एक म्हणे बघा, काय, भातुकलीच्या खेळामधली एक राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. सगळ्यात मोठी कहाणी जर कोणाची असेल तर ती चावडी सरांची.
का बरं? माणसाच्या जीवनामध्ये म्हातारपणामध्ये पत्नीला आधार पतीचा असतो आणि पतीला आधार पत्नीचा असतो. बाकीचे कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही महाराज. म्हातारपणामध्ये पत्नीला पतीचा आधार लागतो आणि पतीला पत्नीचा आधार लागतो. दोघांच्या आधाराशिवाय हे जीवनच परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून चावडे सरांच्या जीवनामध्ये पत्नी जाण्याचं दुःख आहे. आमच्या सरांच्या जीवनामध्ये, लांडगे सरांच्या जीवनात त्यांची बहीण जाण्याचं दुःख आहे. आणि लेकरांना आपली माता जाण्याचं दुःख आहे. आणि नातवांना जिनं कड्या खांद्यावरती वागवलं, त्या नातवांना आज आमची आई, का जिच्याजवळ आम्ही तिच्या खाड्या खांद्यावरती आज फिरलो असतो, तिनं आम्हाला प्रेम दिलं असतं, आजी जाण्याचं दुःख नातवांना आहे. पण मृत्यू लोकातला नियम आहे, आएगा सो जाएगा, राजा रंकया फकीर. इथे आलेला जाणार आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. पण जाणं हे आपल्या हातात नाही आहे. जाण्याचं वय नसताना सुद्धा त्या आपल्यातून निघून गेल्या. प्रभू करो, पांडुरंगाच्या चरणी एक प्रार्थना करील, हे दया घना परमेश्वरा, या गेलेल्या जीवात्म्याला आपल्या चरणाजवळ जागा दे. आणि या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, या कुटुंबाला जो मातृशोक झाला आहे, या शोकातून सावरण्याची शक्ती या कुटुंबाला, या परिवाराला दे, अशी भगवत चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य योगी केशव बाबा चौधरी या कुटुंबाशी असणारा स्नेह, एवढ्या लांबून बाबासुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेत. बाबांच्याही चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो. मला वाटतंय बाबांच्या बरोबर त्यांनी जवळजवळ बरीच मोठी तीर्थयात्रा केलेली आहे. हां, म्हणजे सगळं भारत भ्रमण, बरीच लोक बाबांच्या बरोबर तीर्थयात्रेला जातात. त्यामध्ये आमच्या सखुबाई आणि चावडे सर इथं बसलेली बरीच मंडळी आहे, त्यांच्याबरोबर त्यांनी तीर्थयात्रासुद्धा केल्यात. म्हणून बाबा या ठिकाणी आज उपस्थित राहिलेत. बाबांच्याही चरणी साष्टांग अभिवादन करतो. माझ्या समोर या चावडे परिवारावरती प्रेम करणारे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेती क्षेत्रातली बहुसंख्य मंडळी आहे. माझ्या सगळ्या माता मावल्या आणि या ठिकाणी लाईव्ह अशा प्रकारचं प्रक्षेपण करण्याचं ज्यांनी काम केलं, राजयोग, बरोबर ना, यूट्यूब राजयोग, अतिशय चांगल्या अशा प्रकारचं त्यांचं काम आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे रोहिदास डोनर तेही या ठिकाणी शूटिंग करतायत, त्यांनाही धन्यवाद देतो. अतिशय गोड अशा प्रकारचा मृदंग ज्यांनी वाजवला, ते आपल्या अकोले तालुक्याचं वैभव आदरणीय ज्ञानराज महाराज पापळ, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे गोड अशा प्रकारच्या चाली ज्यांनी स्वरबद्ध केल्या, आदरणीय श्री प्रवीणजी महाराज पांडे आणि आदरणीय श्री रोहित महाराज राक्षे, त्या दोघांनाही धन्यवाद देतो. आणि ही अगस्ती गुरुकुलातली सगळी विद्यार्थी मंडळी, त्यांनाही धन्यवाद देतो. विनेकरी बाबा सोबदार, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि इथं बसलेली बरीच शिक्षक मंडळी, बरीच दुरून आलेली काही पाहुणी मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो. आणि काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2-2 शब्दामध्ये काही श्रद्धांजल्या होतील. बसलेल्या मंडळीला विनंती आहे, आपण आपली जागा सोडायची नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल महाराज की जय, अगस्ती महाराज की जय. सर्व उपस्थित बंधू भगिनींना एक नम्र विनंती आहे की अजून 20 ते 25 मिनिटाचा कार्यक्रम बाकी आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करावं. हॉलचे जे कर्मचारी आहेत त्यांना विनंती आहे की माझ्या पाठीमागे एक 4-5 खुर्च्या लावाव्यात. 4-5 खुर्च्या पटकन मांडून घ्या, जेणेकरून आपल्याला पुढचा कार्यक्रम सुरू करता येईल. जीवनाच्या साऱ्या वाटा मरणाच्या गावा जाती, या उक्तीप्रमाणे 1 वर्षापूर्वी कैलासवासी सखुबाई पंढरीनाथ चावडे परलोकीच्या प्रवासासाठी निघून गेल्या.
आज आपणासाठी उरल्यात फक्त त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या आठवणी त्यांचं जीवनकार्य पुन्हा एकदा त्याचं स्मरण होण्यासाठी आजचा हा पुण्यस्मरण सोहळा, म्हणून तर त्याला पुण्यस्मरण असं म्हटलं जातं. अन्नदानाच्या निमित्तानं पुण्य मिळवणं आणि त्यांचं स्मरण करणं असा हा एकत्रित कार्यक्रम म्हणजे पुण्यस्मरण सोहळा. त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी राहाव्यात असं चावडे परिवाराला नेहमी वाटतं आणि म्हणून कशा प्रकारे त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी राहतील याचा त्यांनी सखोल विचार केला आणि त्यांनी स्वर्गीय सौ सखुबाई पंढरीनाथ चावडे सेवा प्रतिष्ठान चिंचावणे या संस्थेची कल्पना त्यांच्या मनात आली आणि ती कल्पना आज या ठिकाणी मूर्त स्वरूपामध्ये, प्रत्यक्ष स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. खुर्च्या मांडा ना बाळांना पहिल्या. चला ना, ना लगेच इथं 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 मांडा 4-5. असू द्या त्याला, असू द्या ना मांडा. हा ते नका तुम्ही, थांबा काहीच करू नका तुम्ही, नंतर खुर्च्या मांडा म्हणजे मग मला पुढचा कार्यक्रम चालू करता येईल. चला, कर्मचारी, मंगल कार्यालयातील कर्मचारी नसतील तर आपण मांडून घ्या पटकन. स्वर्गीय सौ सखुबाई पंढरनाथ चावडे. हा लगेच घेणार. पंढरनाथ चावडे सेवा प्रतिष्ठान चिंचावणे या संस्थेचा प्रथमतः उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. त्यांचं उद्घाटन परमपूज्य श्रद्धेय योगी केशवबाबा चौधरी आणि आपल्या तालुक्याचा मान अभिमान स्वाभिमान पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या उपस्थितीत यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि म्हणून प्रथमतः खुर्च्यांची मांडामांड करून घ्या. इथे एक 4-5 मांडा फक्त. मी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आपणाला विनंती करतो की आपण पुढं यावं. गुरुजी, अब आप बोर्ड थोड़ा बाजूला घ्या. स्वर्गीय सौ सखुबाई पंढरनाथ चावडे सेवा प्रतिष्ठान चिंचावणे. गुरुजींना असं वाटलं की आपल्या पत्नीची कायमस्वरूपी आठवण असावी आणि या सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं एक चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा, शैक्षणिक सेवा आणि सामाजिक सेवा घडावी म्हणून त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये या प्रतिष्ठानमध्ये गुंतवणूक करायची. वर्षभरामध्ये साधारणपणे 1,20,000 रुपये अधिक त्याच्यावरचं व्याज आणि त्यातले 1,00,000 रुपये दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी परिसरातील समाजातील गोरगरीब आणि विशेषतः चिंचावणे परिसरातील जे गोरगरीब आरोग्य सेवेसाठी त्रस्त असतात अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मदत करायची. अजूनही काही सामाजिक सेवा त्यातनं करता येईल त्यासाठी 1,00,000 रुपये वर्षाला खर्च करायचा असं नियोजन केलं आहे आणि त्याचं माध्यम म्हणजे सेवा प्रतिष्ठान. आणि म्हणून आज या सेवा प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मी परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी, त्याचबरोबर पद्मश्री राहीबाई पोपेरे, हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज सदगीर आणि चावडे गुरुजी, राजेंद्र सदगीर गुरुजी आणि त्यांचे काही नातेवाईक यांना विनंती करतो की आपण या बोर्डचं अनावरण करावं, सेवा प्रतिष्ठानचं उद्घाटन करावं. चला. चला या तुम्ही. डॉक्टर गोरडे, चला आपण काही मान्यवर.
सत्कार करून बाबांचा डॉक्टर शारदा, त्याचबरोबर माननीय जगदीश आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं. चला चला डॉक्टर शारदा वगैरे चला, कुटुंबातील सर्व सदस्य चला, पहिल्यांदा चला, लवकर चला, मागे पुढे बघू नका. कुटुंबातले सदस्य यावर उभे राहा, बाकी प्रमुख पाहुणे इकडून उभे राहा. मॅडम इकडून जा, इकडून या. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय सौ सखुबाई पंढरनाथ चावडे सेवा प्रतिष्ठान चिंचावणे या प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा संपन्न करावा. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आता. धन्यवाद. दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या शुभ हस्ते सेवा प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण आता व्यासपीठाच्या खाली यावं आणि खुर्च्यांवरती विराजमान व्हावं. तावडे सर, आता तुम्ही सत्कार करायला आहे बाबांचा, आणि शारदाला पण बोलवा. हो, सगळ्यांचंच करायचं यांचं, पण अगोदर प्रमुख तर होते ना मला. अतिथी देवो भव याप्रमाणे उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा चावडे परिवाराच्या वतीनं संपन्न होतो आहे. सर्वप्रथम परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी यांना शाल देऊन सन्माननीय पंढरीनाथ चावडे यांना विनंती आहे की आपण बाबांना सन्मानित करावं. नुकतंच या ठिकाणी सन्माननीय पिचडताई यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती आहे की आपण कृपया पुढे येऊन बसावं. संयोजकांनी सन्माननीय पिचडताई यांना व्यासपीठाकडं घेऊन यावं. डॉक्टर शारदा, आपणाला विनंती आहे की आपण पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना शाल देऊन सन्मानित करावं. अजून आणा शाली असलं. थांबा येते ना, थांबा येते चल तिच्याकडे थांबा ते येते. शाली हां. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं पंढरीनाथ चावडे गुरुजी व त्यांच्या परिवाराच्या वतीनं खूप खूप स्वागत. हा पुण्यस्मरण सोहळा आहे आणि म्हणून थोडंसं जास्त अतिरेक न करता हा कार्यक्रम शॉर्ट बट स्वीट कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. माननीय पिचडताई यांच्या शुभ हस्ते सन्माननीय पंढरीनाथ चावडे गुरुजी यांना सन्मानित केलं जातं आहे. आज स्वर्गीय सखुबाई चावडे यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि आजचा हा पुण्यस्मरण सोहळा
सजवण्याचं काम, फुलवण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांना मी वारकरी संप्रदायाचं भूषण आणि आभूषण असं म्हणतो, असे हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज सदगीर, व्यासपीठावरील पद्मश्री राहीबाई पोपेरे, त्याचबरोबर परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी, त्याचबरोबर सन्माननीय पिचडताई आणि सर्व मान्यवर, सर्वांचा उल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही. सौभाग्यवती सखूबाई ह्या चावडे कुटुंबाचा आधारस्तंभ व कुटुंबवत्सल असं व्यक्तिमत्व. वारंगोशी येथील सोमाजी माऊजी लांडगे यांच्या कन्या. 1988 साली त्यांचा विवाह गुरुजींबरोबर झाला. आईवडिलांचे संस्कार व शिकवण घेऊन गुरुजींची अर्धांगिनी म्हणून त्यांचं संसार पर्व सुरू झालं. आपण या संसाराला हातभार लावला पाहिजे. ही उर्मी त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती आणि म्हणून त्यांनी केळुंगण येथे किराणा दुकान सुरू केलं. वारंगोशी येथे पेढ्याचा व्यवसाय केला. शमशेरपूरला प्रिंटिंग प्रेस सुरू केली व शेवटी अकोल्यात ऑफसेटच्या व्यवसायातनं ते स्थिर स्थावर झाले. त्यांच्या संसारवेलीवर शारदा, शीला, मीनल, जगदीश अशी फुलं उमलली. संस्कार व शिक्षण व उत्तम संगोपन त्यांनी या सर्व मुलांचं केलं. अल्पशिक्षित असूनही शारदा मात्र मास्टर ऑफ वेटरनरी सायन्स झाली आणि ती आता डॉक्टर शारदा म्हणून ब्राह्मणवाडा येथे क्लास 1 अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शीला BSc ॲग्री आहे. मीनल BCom आहे. ती कापड व्यवसायात स्थिरावलेली आहे. मुलगा जगदीश जिल्हा परिषद धुळे आरोग्य विभागात काम करतोय. सुनबाई शशिकला ह्या तानसा वनविभागामध्ये वनरक्षक आहेत. असा हा सगळा गोकुळासारखा परिवार असताना, जिकडे तिकडे आनंद असताना मात्र त्या निघून गेल्या आणि या आनंदावर मात्र विरजण पडलं. त्यांचा धार्मिक सहभाग मात्र खूप होता. पंढरपूर, आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर वारी, गळ्यात माळ व हातात टाळ घेऊन त्या सतत त्या ठिकाणी धार्मिक गोष्टींमध्ये मग्न असायच्या. असो, त्या मात्र 1 वर्षापूर्वी आपल्याकडनं निघून गेला आणि त्यांच्याबद्दलचा प्रेम, त्यांच्याबद्दलच्या आठवणी आजच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण जागृत करतो. कधी तुला न कळाला, कधी मला न कळाला, दैवाचा खेळ निराळा, हेच सखूबाईंच्या बाबतीत झालं. आणि म्हणून असं या ठिकाणी मी म्हणू शकेन, सखूबाई आमची माऊली, 1 वर्षापूर्वी हरवली आमची सावली, तिची उणीव भासते पावलो पावली, म्हणून आजची आदरांजली. या चावडे परिवाराच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम, प्रतिष्ठानच्या वतीनं शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे, ही प्रमुख भावना ठेवून आजच्या शुभदिनी जिल्हा परिषद धारेवाडी चिंचावणी येथून श्री डगळे सर यांना मी विनंती करतो. जिल्हा परिषद शाळा चिंचावणे श्री बेंडकोळी सर, माध्यमिक विद्यालय चिंचावणे श्री खाडे सर, या तीनही शिक्षक मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी या प्रतिष्ठानच्या वतीनं जे शालेय साहित्य दिलं जाणार आहे, त्या शालेय साहित्याचा मान्यवरांच्या शुभास्ते आपण स्वीकार करावा. पटकन चालायचे. श्री डगळे सर, श्री बेंडकोळी सर, श्री खाडे सर, कृपया आपण चला. मी परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी, पद्मश्री राहीबाई पोपेरे, सन्माननीय पिचडताई, सन्माननीय हरिभक्तपरायण सदगीर महाराज, आपणा सर्वांना विनंती करतो आणि चावडे परिवाराला विनंती करतो की आपण हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांसाठी सुपूर्द करावं. हा, तुम्ही थोडं थोडं घ्या, उभे राहा, तिघे पण एकत्र उभे राहा आणि घ्या ते साहित्य. हा, 3 शाळांना एकच द्या. विद्यार्थ्यांची शाळा सुरू आहे आणि काही तांत्रिक अडचणीमुळं विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकले नाही, परंतु विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, त्यांचे शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आपण हे साहित्य देणार आहोत आणि या साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी नक्की होणार आहे. सगळेच उभे राहा, ताई उभे राहा तुम्ही.
अजून जे गुरु असं उभे राहा तुम्ही तुम्ही सगळे एका बाजूने उभे राहा ना, शिक्षक सगळे हात लावतो सामुदायिक करून हो प्रातिनिधिक आपण देतो त्यांना. चालेल हरकत सन्मान्य संचालक कैलासरावजी शेळके साहेब आपणही या. एक एक घ्या कैलासराव त्यांना द्यायला ते तुला बरोबर देते तुम्ही या ना, तुम्ही या धरा हे घ्या, हे घ्या. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी, पद्मश्री राहीबाई पोपेरे, सन्मान्य वैभवराव पिचड व सन्मान्य मधुकरराव पिचड यांच्या वतीनं माननीय पिचडताई, त्याचबरोबर सन्मान्य विनयजी सावंत, सन्मान्य बाळासाहेबजी नायकवाडी, सन्मान्य अशोकराव आवारी साहेब, सन्मान्य रामनाथ गारले, सन्मान्य बनशी बेनके, सन्मान्य योगेश बिन्नर, सन्मान्य भैरूशेठ बेनके, सन्मान्य देवराम करवर, सन्मान्य दगडू अळकुंडे, सन्मान्य प्राध्यापक बबनराव मालेसर, सन्मान्य गिरजाजी जाधव साहेब, सन्मान्य काळूपुंजाजी बेंडगे, सन्मान्य जनार्दन बोंतले साहेब, सन्मान्य मंगेशजी बिन्नर, सन्मान्य सकाराम पाटील डोन्नर, सन्मान्य विठ्ठलशेठ बेनके, सन्मान्य लांगी साहेब, सन्मान्य प्राध्यापक लांडगे सर, सन्मान्य विक्रमजी फोडसे नांदगाव, सन्मान्य कैलासरावजी शेळके, सन्मान्य पंढरीनाथ चोखंडे, सन्मान्य पंढरीनाथ बिन्नर साहेब, सन्मान्य जोरवर तात्या, सन्मान्य देवराम सदगीर, सन्मान्य दिलीप शेठ बिन्नर, सन्मान्य निवृत्ती जोरवर, सन्मान्य प्राध्यापक कैलास सदगीर, सन्मान्य प्राचार्य रमेशचंद्र बेनके सर, सन्मान्य लहानू सदगीर, सन्मान्य ॲडव्होकेट नवले साहेब, सन्मान्य ॲडव्होकेट रमेशराव जोरवर, सन्मान्य दगडू हसे, सन्मान्य प्राचार्य मोखरे सर, सन्मान्य डॉक्टर संजय गोरडे सर, सन्मान्य बाळासाहेबजी सदगीर, सन्मान्य डमाळे साहेब, सन्मान्य बन्सी बिन्नर, सन्मान्य राजेंद्रजी सदगीर महाराज, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सर्वच क्षेत्रातील चावडे परिवारावरती प्रेम करणारे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं चावडे परिवाराच्या वतीनं खूप खूप स्वागत. ओके, नाही 2-3च घेणार आहे आता. या ठिकाणी आदरांजलीपरच्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी काही मान्यवरांना मी विनंती करतो. सर्वप्रथम सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं सन्मान्य डॉक्टर संजय गोरडे सर, आपण आदरांजलीपर आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व मान्यवरांना मी सांगू इच्छितो की आपल्या सर्वांसाठी फक्त 2 मिनिटं वेळ आहे. आपण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त भावना व्यक्त कराव्यात. आपल्या सर्वांना ज्यांनी संबोधित केलं ते आदरणीय सदगीर महाराज, ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, त्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका कैलासवासी सखूबाई पंढरीनाथ चावडे. आणि आज त्यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं एक आनंदाची आणि एक चांगली गोष्ट निश्चितपणानं या ठिकाणी संपन्न झालेली आहे. ती म्हणजे स्वर्गीय सखूबाई पंढरीनाथ चावडे सेवा प्रतिष्ठान हे एक प्रतिष्ठान आज आकाराला आलेलं आहे. जावं तर सर्वांनाच लागतं, याच्याविषयी महाराजांनी सांगितलं. समर्थ रामदास म्हणतात की गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर, मृत्यूपंथे. मृत्यूच्या मार्गाने सर्वांनाच जावं लागतं. आई जाणं म्हणजे आभाळ फाटणं आणि जमिनीला तडे जाणं असतं. आई ही मामूली गोष्ट नसते. जगदीश, शारदाताई, शिलाताई, त्याचप्रमाणे मिनलताई यांची आयुष्यातली आई आज सखूताईंच्या रूपाने गेलेली. आणि आई फार अप्रूप असणारी गोष्ट असते. एक कवी फार छान शब्दामध्ये सांगतात की देव आई नावाची वाटते, देवालाही नवलाई,
आई नावाची वाटते देवालाही नवलाई, पंढरीचा विठ्ठलही म्हणे स्वतःला विठाई. देव सुद्धा स्वतःला आई म्हणून घेत असतो. आई होणं सोपं नसतं. आणि ह्या मातेचं वर्णन करत असताना नवले सरांनी सांगितलं की केळुंगणसारख्या छोट्या गावामध्ये किराणा दुकान, वारंगुशीसारख्या ठिकाणी पेड्याचं दुकान, त्याच्यानंतर शमशेरपूर या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस, त्याच्यानंतर अकोल्याला आल्यानंतर ऑफसेट, आणि पुन्हा ह्या आपली 4 मुलं, आपले पती, येणारे जाणारे पाहुणे रावळे, आपलं एकत्र कुटुंब, या सगळ्यासाठी ही माता राबत राहिली. मला नेहमी प्रश्न पडत असतो की आई अमर असते का? तर आई अमर नसते. मग अमर काय असतं? तर अमर असते आईचं प्रेम, अमर असतात आईनं दिलेले संस्कार, अमर असतात आईनं दिलेली सेवेची शिकवण, आईनं दिलेली समर्पणाची भावना. आणि निश्चितपणानं हे काम आता पुढे जाणार आहे. आई जरी आपल्यातनं गेली तरी आईचं आयुष्य आपण वाढवू शकतो. आईचं अस्तित्व या पृथ्वीच्या पाठीवरचं टिकून ठेवू शकतो. असा प्रयत्न आमचे चावडे गुरुजी आणि त्यांच्या परिवाराने केलेला आहे. आणि द्यायचंय. बघा, काल सुद्धा टाटांचं निधन झालं. त्यांनी 65% संपत्ती स्वतःची समर्पित केली राष्ट्रासाठी. कारण माणूस शेवटी घेण्यानेच सुखी होत नाही, आनंदी होत नाही, तर माणूस हा देण्यानेच सुखी आणि आनंदी होत असतो. एकदा पत्रकारांनी पु ल देशपांडेंना प्रश्न विचारला होता की सर, सगळ्यात सुंदर हात कोणाचे? तेव्हा पु ल देशपांडे म्हणाले होते की सगळ्यात सुंदर हात कोणाचे? सगळ्यात सुंदर हात असतात देणाऱ्याचे. मेहंदी लावून हाताचं सौंदर्य वाढत नसतं, सोन्याच्या अंगठ्यांनी हात सुंदर होत नसतो, सोन्याच्या ब्रासलेटने हात सुंदर होत नसतो, तर हाताचं सौंदर्य असतं देण्यामध्ये, दानामध्ये. आणि तो देण्याचा सखूबाईंचा वारसा हा परिवार निश्चितपणानं पुढे नेतोय. आपली मुलं शिकली, पण माझ्या चिंचावणे गावची मुलं शिकली पाहिजे, माझ्या चिंचावणे परिसरातली मुलं शिकली पाहिजे. ती सुद्धा माझ्या शारदासारखी डॉक्टर झाली पाहिजे, ती सुद्धा माझ्या जगदीशसारखी आरोग्यसेवक झाली पाहिजे. या धारणेतून इतरांच्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा परिवार करतोय. आणि कुठलंही चांगलं काम जेव्हा उभं राहत असतं तेव्हा समाजाचं एकच काम असतं की त्या चांगल्या कामाच्या पाठीशी उभं राहणं. आपण सगळेजण तेच करूया की या चावडे परिवाराच्या चांगल्या कामाला आपण पाठिंबा देऊया. दरवर्षी गुरुजी 1.25 लाख रुपये आपल्या चिंचावणे आणि अकोले परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणार आहेत. त्यांच्या या देणाऱ्या हातांना, त्यांच्या या सुंदर हातांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सलाम करतो. आदरणीय सकुताईंना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मराठीतील सुप्रसिद्ध कवी फमू शिंदे असं म्हणतात, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. 1 वर्षापूर्वी चावडे परिवारातील आई नावाची गडबड गजबज थांबली आणि म्हणून त्या दुःखातनं उतराई होण्यासाठी त्यांची मुलगी डॉक्टर सौ शारदा बोंतले व त्यांचे जावई श्री जनार्दन विठ्ठल बोंतले यांनी या सेवा प्रतिष्ठानसाठी 5,001 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांनी या कार्यामध्ये आपला वाटा उचललेला आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी अर्थवेद पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सन्माननीय प्राध्यापक बबनराव माले सर आपणाला विनंती करतो की आपण आपलं आदरांजलीपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. त्यानंतर मी सन्माननीय गिरिजाजी जाधव साहेब आपणाला विनंती करतो आपण पुढे येऊन थांबावं. एक 5 ते 6 मनोगत आहे आणि नियोजन असं आहे की 12:30 वाजेपर्यंत आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत. राजेंद्र महाराज सदगीर, चौधरी बाबा यासारखे संत, बीजमाता राहीबाई यासारखे महंत आणि उपस्थित असलेले सारे नामवंत बंधू भगिनींनो, भरल्या संसारातून उठून जाणं हा एका महाकाव्याचा
विषय आहे. इथे बरीच संत मंडळी हजर आहेत, उपस्थित आहेत. महर्षी वाल्मिकींना रामायण जे सुचलं त्या रामायणाची बीज या भरल्या संसारातून उठून जाण्यामध्ये आहेत. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार असं म्हटलं जातं, सांगितलं जातं की महर्षी वाल्मिकी एके दिवशी सकाळी सकाळी जंगलातून फिरत असताना एका फांदीवर बसलेल्या क्रौंच पक्ष्याच्या जोडीकडे त्यांचं लक्ष जातं. आपल्या प्रेमाराधनेमध्ये रममाण झालेले हे जोडपं पाहत असताना अचानक कुठूनसा बाण येतो आणि त्यातली पक्षीण झाडावरून खाली कोसळते. उरलेला पक्षी तिच्या भोवती प्रेमालाप करत असतो, विव्हळत असतो. हे सारं पाहत असताना महर्षी वाल्मिकींच्या ओठातून शब्द बाहेर पडले, मा निशात प्रतिष्ठां त्वं गमः शाश्वती ही समहा यत्क्रौंच मिथुना देवां वधी काम मोहितम. एक प्रकारे वाल्मिकींनी ज्याने ती शिकार केली त्याला तो शाप होता. आणि इथून झाली रामायणाची सुरुवात. 1 वर्षापूर्वी सखुबाईंचं जाणं अशाच प्रकारचं आहे. तो एका महाकाव्याचा विषय आहे. माझ्या दृष्टीने या दुःखाला एक सुखाची झालर एवढीच आहे की त्यांनी या प्रतिष्ठानच्या रूपाने सखुबाईचं नाव पुन्हा एकदा जिवंत ठेवलं आहे. माझ्या दृष्टीने ही एक अतिशय सुखद अशा प्रकारची घटना आहे. दुःख तर सगळ्यांच्याच वाट्याला येतं, पण या दुःखातूनही सावरण्याचा हा जो काही त्यांचा प्रयत्न आहे हा निश्चितच अभिनंदनीय आहे. या कुटुंबाशी माझा खूप वर्षांचा संबंध आहे. ही दोघंही पती पत्नी अतिशय कष्टाळू, मुलं अतिशय अभ्यासू. सखुबाईंच्या जाण्याने हा आधारवड त्यांचा निश्चितपणे कोसळला आहे. अशा या सखुबाईंना मी माझ्या कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था, अर्थवेद ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, कर्मवीर कॅश क्रेडिट पतसंस्था या सर्व संस्था समूहाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर फक्त 2च मनोगत होणार आहे. तत्पूर्वी सन्माननीय गिरिजाजी जाधव साहेब. माझ्या सामाजिक जीवनातील सन्मित्र पावडे गुरुजी यांच्या सुविध पत्नी आणि आमच्या भगिनी तावडेताई यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त ज्यांनी कीर्तनरूपे सेवेतून मार्गदर्शन केले ते राजेंद्र महाराज सदगीर आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले योगी केशव बाबा, बीजमाता राईबाई पोपरे, आमच्या मातोश्री हेमलताताई पिचड आणि त्याचबरोबर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आदर्श माता, आदर्श गृहिणी म्हणून ज्यांनी पावडे गुरुजींना आयुष्यभर साथ दिली त्यांच्या स्मृतीस मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं पावडे गुरुजींनी आयुष्यभर समाजाबरोबर राहत असताना विद्यार्थी घडवण्याचं काम केलं, ज्ञानदानाचं काम केलं. त्यांना आमच्या भगिनी जी साथ दिली त्या माध्यमातून त्या आदर्श अशा कुटुंब व्यवस्था निर्माण करू शकल्या. त्या माध्यमातून मुलगा असतील, मुली असतील, त्यांचं आज त्यांच्या कृपाशीर्वादानं आणि त्यांच्या मुलांच्या कर्तृत्वानं अत्यंत चांगल्या प्रकारे जीवन लागतात. अशा या मातेला व्यक्तीच्या माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद. एक मिनिट. अहो, सर्व बंधू भगिनी आणि बसलेले सर्व माता भगिनींना
मी एक विनम्र आवाहन करतो. अतिशय सुंदर आणि असा गोड कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यामधून आता तुम्ही मधीच कोणीतरी महिला उठतात तर त्यातून या कार्यक्रमाचं थोडंसं विडंबन दिसतं. तर हात जोडून पाया पडून तुम्हाला विनंती आहे की यामध्ये ज्या बाया उभ्या आहेत, ओ बाई, ओ खाली बसा. एवढा सुंदर कार्यक्रम असताना आपण कुणीतरी उठवून आणि त्याचं विडंबन होतं. तर हात जोडून विनंती आहे या आता कोणी उठू नका आणि फक्त 2च श्रद्धांजल्या राहिलेल्या आहेत तर तेवढ्याकरता आपण थांबावं एवढीच विनंती. फक्त 5च मिनिटाचा कार्यक्रम आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करावं, कोणी उठू नये. यानंतर ज्यांच्या शुभास्ते आज या सेवा प्रतिष्ठानचं उद्घाटन झालं त्या आपल्या तालुक्याचा मान अभिमान पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं. बसलेले मान्यवर आणि बसलेले खरं म्हणलं तर माझे संत महात्मे. कारण हे मला तर आज दिसतं का हे जे आज आपले टाळं घेऊन उभे होते हे घराघरामध्ये घडले पाहिजे आणि गावागावामध्ये घडले पाहिजे. खरंच या लहान मुलांचं कौतुक करावं. आणि आपण आज सखूबाईच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण जमलेले आहे तर खरोखर अशी व्यक्ती असं भरपूर पैसा लोक भरपूर कमवतात, नाव भरपूर कमवतात, पण नावासाठी काहीतरी सामाजिक कारण केलं आणि सामाजिक कामच हे पुढे येतं. आणि त्यांचे सर येऊन माझ्याकडे 2 टाईम झाले का तुम्ही ह्या कार्यक्रमाला आलेच पाहिजे म्हणून. कारण ह्या व्यक्तीला मी दुसरं कोणाला न देताना कारण एक मातीतलं माणूस आणि तुमच्या हाताने ते हे उद्घाटन करायचं तर मी त्यांना आधी नाही बोलले होते कारण ह्या दिवशी माझी तारीख नागपूरला होती. पण मग शेवटी आपल्या गावातला आपल्या घरातला कार्यक्रम असताना मी त्यांना हो म्हणले. आणि आज इथं एवढे जमलेले आहेत तर त्यांचं एक वेगळं नातं आहे का त्यांनी एक शाळेला किंवा त्यांनी मला बोलून दाखवलं कुठंतरी अनाथ आश्रम असेल, कुठंतरी सामाजिक काम असेल, कुठंतरी शाळा असेल तिथं मी प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये मदत करणार आहे. आणि खरोखर खरं पुण्य हे आपण किती कमवतो नावासाठी पैशासाठी पण खरं पुण्य हे आणि हे सामाजिक कारण आहे. हे यांच्यापासून किती मुलं घडतील तर हे पुण्य सखूबाईच्या पारंपरिक आयुष्याला हे पुण्य लाभून राहील. आणि माझ्या गावच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आज जास्त नाही बोलत पण त्यांच्या जीवनाला परमेश्वरांनी स्थिर शांती लाभो, त्याच्या चरणाजवळ जागा देव आणि त्यांचं नाव समाजामध्ये असं कायमस्वरूपी मोठंच राहावं एवढं मी त्यांना श्रद्धांजली वाहते आणि थांबते. धन्यवाद. रस्त्यामध्ये MH15 4171 ही गाडी उभी आहे. वाहतुकीला अडथळा ठरते. संबंधित पाहुण्यांनी ती गाडी कृपया बाजूला घ्यावी. यानंतर राजूरच्या माजी सरपंच त्याचबरोबर माननीय मधुकरराव पिचड व माननीय वैभवभाऊ पिचड यांच्या वतीनं या ठिकाणी माननीय हेमलताताई पिचड आपले 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करू इच्छितात. ताई. कैलासवासी सखूबाई पंढरीनाथ चावडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण त्यांच्या पुण्य आत्म्याला त्यांच्या पुण्यस्मरणाला आपण येथे यांच्या परमेश्वराकडं प्रार्थना करूया की त्यांच्या आत्म्याला सुखशांती लाभो. तसंच त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबियांनासुद्धा परमेश्वराने चांगलं बळ द्यावं आणि त्यांच्या हातून चांगली सेवा घडावी अशी गगनगिरी महाराजांकडे मी प्रार्थना करते. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी माजी आमदार वैभव पिचड साहेब, आज दूध संघाची मोठी मीटिंग आहे आणि दूध संघाच्या सगळ्या विक्रेत्यांना रिपीट द्यायचं आहे. त्यामुळे त्याला खूप घाई होती. त्यांनी मला कळवलं की इथे चावडे साहेबांच्या इकडे कार्यक्रम आहे तर तू इथं मला थांबता येत नाही
पण तू लगेच निघून ये. आजच्या ह्या सुंदर कार्यक्रमासाठी ह्या कुटुंबियांना धन्यवाद देते की असाच कार्यक्रम आपण नेहमी सखूबाईंच्या स्मरणानिमित्त करावा आणि समाजाला चांगलं मार्गदर्शन करावं. चावडे गुरुजींना पण मी धन्यवाद देते की आपण पत्नीच्या मागे आपण चांगलं कार्य उभारलेलं आहे. ह्याला परमेश्वरांनी साथ करावी. आणि एवढं बोलून मी सखूबाईंच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करते आणि माझं भाषण संपवते. धन्यवाद ताई. अकोले तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये स्वर्गीय आमदार यशवंतरावजी भांगरे साहेब, त्याचबरोबर स्वर्गीय अशोकराव भांगरे आणि भांगरे परिवाराचा खूप मोठं योगदान आहे. तोच वारसा पुढे चालवण्याचं काम सन्माननीय दिलीपराव भांगरे साहेब करत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण अर्ध्या मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. कैलासवासी मातोश्री सखूबाई पंढरीनाथ चावडे यांच्या वर्षश्राद्धानिमित्त उपस्थित असलेले आदरणीय केशवबाबा चौधरी, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या बीजमाता राईबाई पोपेरे, आदरणीय हेमलताताई पिचड, आमचे मित्र आणि अगस्ती कारखान्याचे संचालक कैलासराव शेळके, ह्या ठिकाणी ज्यांनी प्रवचन केलं ते आमचे हरिभक्तपरायण सदगीर महाराज आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक. खरं तर मातोश्रींचा जन्म महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिखर कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या वारंकुशी गावाच्या लांडगे परिवार यांच्या कुटुंबात झाला. लांडगे परिवार आणि हे चावडे परिवार भांगरे परिवाराशी अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे आणि आजपर्यंत ते टिकलेलं आहे. खरं तर 1980 साली यांचा विवाह झाला. मातोश्री कमी शिकलेल्या असल्या तरी त्यांनी त्यांच्या मुलावरती अतिशय चांगले संस्कार टाकले. या ठिकाणी मी आता पेपरमध्ये वाचलं की मातोश्रींनी अनेक व्यवसाय केले. मग पेढ्याचा व्यवसाय केला, किराणा दुकान टाकलं, शमशेरपूरला प्रेस टाकली, अकोल्याला बी प्रेस होती आणि नेहमी चावडे सरांचं माझं कायम भेट व्हायची. खरं तर अतिशय ह्या मातोश्रीने आपल्या एक अतिशय छोटंसं वटवृक्ष लावलं, एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झाला. त्याची फुलं आज खऱ्या अर्थाने चाकायची होती, परंतु आपल्यातून त्या गेल्या. त्यांच्या पाश्चात त्यांचं चिरंजीव, त्यांची मुलं, असा हा खूप मोठा परिवार आहे आणि चावडे सरांना मी खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी त्यांनी जे एक प्रतिष्ठान स्थापन केलं त्या माध्यमातून आपण जो शिक्षक आहेत आपण मुलांना घडवलं. या पुढील कालखंडामध्ये अनेक मुलं घडतील यासाठी त्यांनी या ठिकाणी पुस्तकं आणि पुस्तकाच्या शालेय उपयोगी वस्तू वाटप केल्या. त्यांचंही मी धन्यवाद करतो आणि माझ्या भांगरे परिवाराच्या वतीने, लोकनेते अशोकराव भांगरे परिवाराच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. ज्यांच्या शुभास्ते या सेवा प्रतिष्ठानचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असे श्रद्धेय परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी. सर थोडं वर. आज या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या शारदीय उत्सवामध्ये आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये वैकुंठवासी सौभाग्यवती सखूबाई पंढरीनाथ चावडे यांचा प्रथम श्राद्ध दिन संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचं नाव ज्यांनी देशामध्ये झळकवलं अशा बीजमाता राईबाई पोपेरे, तसेच हेमलताई पिचड, दिलीपरावजी भांगरे साहेब, गिरिजाजीबा जाधव आणि ज्यांनी आपल्या प्रवचनाद्वारे आपणाला मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय आहे आणि मानवी जीवन कसं जगावं हे सांगितले असे हरिभक्तपरायण राजेंद्र महाराजजी सदगीर
आणि आपण उरलेले सर्व शांतचित्ताने बसलेले उपस्थित माता भगिनी आणि पितृतुल्य. खरं म्हणजे कीर्तन झाल्यानंतर श्रद्धांजली वगैरे मी नेहमी सांगत असतो का हा कार्यक्रम ठेवूच नाही. कारण कसं आहे की कीर्तन झाल्यानंतर जे आपल्या मनावर बिंबलेलं असतं त्या ह्या श्रद्धांजली म्हणजे आपण व्यक्तिगत स्वरूपातून ज्या भावना व्यक्त करू त्या असतात. मग त्या कीर्तनांनी किंवा प्रवचनातून जे सांगितलं त्याचा ताळमेळ बसत नाही. म्हणून माझं मत असं असतं का शक्यतो श्रद्धांजलीचा कार्यक्रम सामुदायिकरित्या सगळ्यांना उभं करावं आणि पसायदान घ्यावं एवढ्या पुरता तो मर्यादित असावा. पण चला सामाजिक प्रथा आहेत, आपण प्रत्येकाचं काही सांगू शकत नाही, प्रत्येकजण आपलं ऐकल अशी शक्यता नसती. पण आपलं सांगायचं काम आहे. खरं म्हणजे चावडे सरांनी सगळ्यात मोठं म्हणजे त्यांच्या नावाचं जे आता आज आहे आपण आलोत विसरून जाऊ, पण त्यांनी अजरामर त्यांचं नाव राहावं त्यांच्या याच्यामध्ये. अशा पद्धतीने जे ह्या कुटुंबानी किंवा स्वतः चावडे सरांनी जो हा चावडे सखूबाई नावांच्या प्रतिष्ठानचं हे केलं आहे ते अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आपल्यावर जो प्रसंग होता, आपण ज्या भागात जन्माला आलो त्या भागाचं आपण काहीतरी उत्तरदायित्व लागतो, त्याचं व्रणमुक्त करण्यासाठी त्यांना ही सखूबाईने एक प्रकारची संधी दिलेली आणि त्या संधीचा त्यांनी चांगल्या प्रकारचा फायदा घेतलेला आहे. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्थ भूषणम स्तोत्रस्य भूषणम करणम भूषणे किं प्रयोजनम. हाताचं भूषण दान देण्यामध्ये आहे, कानाचं भूषण चांगलं ऐकण्यामध्ये आहे आणि खरं बोलणं हे आपल्या व्यक्तिमत्वाचं भूषण सत्याचं. अशा या उक्तीप्रमाणे चावडे सरांनी जे हे प्रतिष्ठान स्थापन केले त्या प्रतिष्ठानाला आपला सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या वतीनं देतो. आणि असा उपक्रम आपणसुद्धा आपल्यामध्ये कोणीतरी आपल्या कुटुंबाच्या याच्यामधून वायपट खर्च करण्यापेक्षा असे उपक्रम साजरे करावेत अशी प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी जावं ही आपणा सर्वांना विनंती करतो. आणि कैलास वैकुंठवासी सखूबाई चावडे यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती शांती शांती. नुकतंच या ठिकाणी अगस्त्य देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब आलेले आहेत. त्यांच्या प्रती खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आपणा सर्वांच्या ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी सन्माननीय राजेंद्र सदगीर सर या ठिकाणी एक संयुक्त कार्यक्रम होता. कन्फ्युजन व्हायला नको म्हणून सांगतो. अगोदर पुण्यस्मरण सोहळा होता आणि नंतर सेवा प्रतिष्ठानचं उद्घाटन होतं आणि म्हणून त्या संकेताप्रमाणे आपण हा कार्यक्रम घेत आहोत. आणि म्हणून आभाराचे भार कशाला आभाराचे दार कशाला आभाराचे घर हवे त्याला दार कशाला या भावना व्यक्त करण्यासाठी सन्मान्य राजेंद्र सदगीर सर. स्वर्गीय सखूबाई चावडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी ज्यांचं अतिशय सुंदर असं संकीर्तन झालं ते आदरणीय राजेंद्र महाराज सदगीर. त्याचप्रमाणे ज्या सेवा प्रतिष्ठानचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झाले त्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, त्याचप्रमाणे परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी, हेमलताताई पिचड मॅडम, दिलीपजी भांगरे साहेब, गिरिजाजीभाऊ जाधव साहेब, त्याचप्रमाणे अगस्त्य सहकारी साखर कारखाने संचालक कैलासरावजी शेळके साहेब आणि उपस्थित आपण सर्वच या आपणा सर्वांचंच मी चावडे परिवाराच्या वतीनं अतिशय मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे केडी अण्णा धुमाळ हे या ठिकाणी उपस्थित आहे. ह्या आपल्या सर्वांचंच मी चावडे परिवाराच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी समालोचन केलं ते आदरणीय प्राध्यापक नवले सर यांनाही धन्यवाद देतो. आणि विशेष धन्यवाद चावडे गुरुजींना देतो की त्यांनी परंपरेला फाटा देऊन आज अतिशय सुंदर असं एका सेवा प्रतिष्ठानचं या ठिकाणी निर्मिती केली, त्याचं उद्घाटन केलं, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया प्रसाद घेऊनच आपण सर्वांनी जावं. धन्यवाद सर. आपणा सर्वांसाठी भोजनाची